फूड प्रोसेसिंग कॉन्क्लेव्ह 2025 या अत्यंत चांगल्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी राज्यमंत्री आशीष जयसवाल जी, एसीएस एग्रीकल्चर विकासचंद्र रस्तोगी जी, इंडस्ट्रीज सेक्रेटरी डॉक्टर पी अनबलगम, एनिमल हस्बेंड्री सेक्रेटरी श्री रामस्वामी, मिस्टर बुर्जिस गोदरेज, CII सब कमिटी ऑन एग्रीकल्चर एंड फूड, मिस्टर पिरूज खंबाटा, चेयरमैन CII WR ट्रेड फेयर काउंसिल, डॉक्टर किशोर मालवीय, पास्ट चेयरमैन CII विदर्भ जोनल काउंसिल, वैशाली श्रीवास्तव, परिमल सिंह, ऋषि कुमार बागला, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम CII ला मनापासून धन्यवाद देतो की अतिशय महत्त्वाचं क्षेत्र फूड प्रोसेसिंग या क्षेत्राशी संबंधित ही कॉन्क्लेव्ह आज नागपूरमध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि दिवसभरामध्ये विविध विषयांवर चांगल्या पद्धतीचं चिंतन आणि मंथन होईल आणि फूड प्रोसेसिंगच्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याकरता एक स्ट्रॅटेजी ही आपण या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून तयार करणार आहोत. खरं म्हणजे या सत्राचा मी शेवटचा वक्ता आहे. शेवटचा वक्ता असण्याचे ॲडव्हान्टेजेसही आणि डिसएडव्हान्टेजेसही आहे. जे काही बोलायचं असतं ते आधी सगळ्यांनी बोललेलं असतं, त्यामुळे बोलायला फारसं काही शिल्लक नसतं, हे डिसएडव्हान्टेज आहे. पण सगळे विषयांची नीट मांडणी झाली असल्यामुळे केवळ त्याचा एक धावता आढावा घेणं हे आपल्याला शेवटचा वक्ता म्हणून करता येतं, हे त्याचं एक मोठे ॲडव्हान्टेज आहे. आणि म्हणून मी खरं तर माझ्या पूर्वीच्या तिन्ही वक्त्यांचे आभार मानेन की त्यांनी या क्षेत्रातली जवळजवळ सध्या स्थिती सर्व माहिती ही आपल्यासमोर आणलेली आहे. श्री गोदरेज यांनी एकूणच या कॉन्क्लेव्हचं उद्दिष्ट सांगत असताना हाऊ अँड व्हेअर महाराष्ट्र इज प्लेस्ड हे देखील त्यांनी सांगितलं. अर्थातच इंडस्ट्री सेक्रेटरींनी आपली जी काही इंडस्ट्रियल पॉलिसी आहे त्या पॉलिसीच्या अंतर्गत ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट येत आहेत, फ्युचर प्लॅन्स काय आहेत, हाऊ वी आर फ्युचर रेडी, आमच्याकडे काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. आणि ॲग्रिकल्चर सेक्रेटरी या संदर्भातली महाराष्ट्राची वाटचाल आणि विशेषतः आमचं जे नवीन इंटरव्हेन्शन आहे AI इन ॲग्रिकल्चर त्याबद्दलची सर्व माहिती या ठिकाणी दिली. खरं म्हणजे आज आपण पाहतोय तर शेतीमध्ये विशेषतः वातावरणाच्या बदलामुळे शेतीवर झालेला परिणाम हा एक मोठा चॅलेंज आहे. आणि त्या चॅलेंजिंग ॲटमॉस्फिअरमध्ये भारतामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये स्मॉल लँड होल्डिंग, कॅपिटल इन्फ्युजनवर असलेल्या मर्यादा आणि व्हॅल्यू ॲडिशन नसल्यामुळे जे काही क्रॉप रिअलायझेशन किंवा किंमत मिळायला पाहिजे त्याचे चॅलेंजेस या गोष्टींवर गेले अनेक वर्ष आपण काम करतो. आपण पाहतो की ज्या क्षेत्रामध्ये प्रोसेसिंग आहे, ज्या क्षेत्रामध्ये व्हॅल्यू ॲडिशन आहे, त्या क्षेत्रामध्ये मार्केटमध्ये शेतकऱ्यांचं पार्टिसिपेशन आहे. शेतकरी काही प्रमाणात का असेना पण मार्केटला कमांड करतात किंवा मार्केटला इन्फ्लुएन्स करतात. पण ज्या ठिकाणी व्हॅल्यू ॲडिशन नाही त्या ठिकाणी शेतकरी विक्टिम आहे. कारण कुठली तरी इंटरमिजिएटरी ही त्या शेतकऱ्याचा माल घेते आणि पुढचं व्हॅल्यू ॲडिशन करण्याकरता
त्याचे जे वेगवेगळे टप्पे आहेत त्या टप्प्यांमुळे त्याची जी योग्य किंमत आहे ती शेतकऱ्यांना मिळत नाही. आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये आपण जर ऊसाचं क्षेत्र घेतलं तर मोठ्या प्रमाणात साखर कारखानदारी उभी राहिली. त्यात व्हॅल्युएशन झालं, त्याचं प्रोसेसिंग झालं आणि म्हणून आज ऊसामध्ये FRP आहे. पण अनेक कारखाने असे आहेत जी FRP आहे, जी मिनिमम प्राइस आहे, जी शासनाने डिटरमिन केलेली प्राइस आहे त्यापेक्षा देखील जास्त पैसे देत आहेत. या प्रोसेसिंगमुळे एक प्रकारे शेतकऱ्याचा फायदा झालेला आहे. आता तर आपण पाहतो की साखर कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये कंप्लीट सर्क्युलर इकॉनॉमी तयार झाली आहे. पूर्वी केवळ मोलॅसिस आणि डिस्लरीपर्यंत आपण गेलो, कोजेनमध्ये गेलो, आता इथेनॉल आहे, त्याच्या पलीकडे स्पेंट वॉशमधनं आता मिथेनचं जनरेशन, म्हणजे सगळ्या प्रकारचे जे काही बाय प्रॉडक्ट्स आहेत आणि जे काही वेस्टेज होतं त्या सगळ्यावर आता प्रक्रिया करून ज्यांनी सगळे बाय प्रॉडक्ट घेतले आहेत असे कारखाने आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा देताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी फ्रूट्सवर प्रोसेसिंग होत आहे त्या ठिकाणी आपल्याला चांगलं रिअलायझेशन आणि चांगली किंमत पाहायला मिळते. पण त्याचवेळी आपण जर ॲग्री प्रोड्यूसमध्ये आपल्या भाताचा विचार केला, आपण सोयाबीनचा विचार केला, आपण गव्हाचा विचार केला किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इतर जे धान्य आहेत त्याचा विचार केला तर त्याच्यावर आजही आपण पाहिजे त्या प्रमाणात प्रोसेसिंग उभं करू शकलो नाही. आणि त्यामुळे त्याचा डिपेंडन्स हा मोठ्या प्रमाणात सरकारवर आहे, सरकारच्या खरेदीवर आहे. कॉटनचंही असंच आहे की जिथे कॉटनवर प्रोसेसिंगच्या व्यवस्था उभ्या राहिला तिथे सरकारला खरेदी करावी लागत नाही, तिथे मार्केट खरेदी करतं आणि म्हणून तिथे जी काही मिनिमम सेलिंग प्राइस आहे, MSP आहे, त्याचा भंग होत नाही. पण जिथे ते नाही आहे तिथे अनेक वेळा शेतकरी डिस्ट्रेसमध्ये विकतो आणि मग त्याला सरकारच्या खरेदीची वाट न पाहिल्यामुळे त्याला मिनिमम जी काही प्राइस आहे ती पण मिळत नाही. आणि म्हणून या सगळ्या ज्या काही इकोसिस्टीम आहे या इकोसिस्टीमला स्ट्रेंथन करण्याकरता आणि त्यासोबत पोस्ट हार्वेस्ट लॉसेस आहेत ते लॉसेस देखील खूप मोठ्या प्रमाणात तो शेतकऱ्याचा लॉस आहे, तो देशाचा लॉस आहे, तो अर्थव्यवस्थेचा लॉस आहे. या सगळ्या गोष्टींना एक प्रकारे जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर जसं मगाशी सांगितलं की ॲग्री प्रॉडक्ट्सची शेल्फ लाईफ वाढवणं, त्याचं कन्व्हर्शन करणं, त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन करणं, याच्या आधारावरच आपण आपलं कृषीचं क्षेत्र टर्न अराउंड करू शकतो. महाराष्ट्रामध्ये काही क्षेत्रात आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं ते केलेलं आहे आणि विशेषतः आपण एक प्रयत्न मागच्या काळामध्ये सुरू केला की ही इकोसिस्टीम जर उभी करायची असेल तर तुम्हाला आधी खाली कॅपॅसिटी बिल्डिंग करावी लागेल. जो आपला प्रमुख घटक आहे, फार्मर आहेत, त्यांच्या सोसायट्या आहेत, यांचं जोपर्यंत आपण कॅपॅसिटी बिल्डिंग करणार नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी अचीव करणं हे कठीण आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये 2 कार्यक्रम आपण सुरू केले ज्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून स्मार्टचा प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲग्री बिझनेस अँड रूरल ट्रान्सफॉर्मेशन अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट आपण सुरू केला. जवळपास 2000 कोटी रुपये आपल्याला वर्ल्ड बँकने दिले, ज्याच्यामध्ये शेती, शेतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि पद्धती या स्ट्रेंथन करणं आणि त्याच्यासोबत व्हॅल्यू चेन्स तयार करणं असा त्याचा भाग आहे. आणि त्यालाच जोडलेला दुसरा मॅग्नेटचा प्रकल्प
हा जो पहिला प्रकल्प आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 10,000 गावांमध्ये आपण ऍग्री बिझनेस इकोसिस्टीम उभी करतो. आणि मॅग्नेटमध्ये विशेषतः मॅग्नेट हा जो प्रकल्प आहे हाही महाराष्ट्र ऍग्री बिझनेसचाच प्रकल्प आहे. याच्यामध्ये लक्षित घटक जे आहेत ते ज्या काही आपले एफपीओज आहेत, आज देशामध्ये सर्वाधिक एफपीओ महाराष्ट्रामध्ये आहेत. या एफपीओला स्ट्रेंथन करणं आणि त्यांना मायक्रो प्रोसेसिंग युनिट्समध्ये कन्व्हर्ट करणं, अशा पद्धतीनं एक मोठं कॅपॅसिटी बिल्डिंगचं काम. आणि नुसतं कॅपॅसिटी बिल्डिंग नाही तर त्याच्यासोबत पॉलिसी इनिशिएटिव्ह घेऊन मायक्रो प्रोसेसिंग करता केंद्रातली योजना, राज्यातली योजना आणि या योजना यांचं कॉन्व्हर्जन्स करून इंटरेस्ट सबसिडी असेल, त्या ठिकाणी डेट अवेलेबिलिटी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह असतील ते देऊन याला कुठेतरी एस्टॅब्लिश करायचं, अशा पद्धतीचं काम आपण सुरू केलं. आणि मला अतिशय आनंद आहे की आज या दोन्ही योजनांमध्ये अनेक गावांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. विशेषतः एक माझा इतक्या वर्षातला अनुभव आहे की जो काही आपला ग्रामीण भाग आहे या भागामध्ये एंटरप्राइझिंग लोक आहेत, आपले शेतकरी जे आहेत त्यांच्यात एक एंटरप्रेन्युअल स्पिरिट आहे. फक्त त्याला कॅपॅसिटी बिल्डिंग करून दिशा देणं आणि थोडं वित्त उपलब्ध करून देणं, या गोष्टी केल्या तरी आपण ते करू शकतो. आणि हेच आज वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस अनेक एफपीओ समोर येतात, त्यांनी मायक्रो प्रोसेसिंग युनिट जे टाकलेले आहेत त्याची सगळी उलाढाल आपण बघितली. मध्यंतरी नाशिकचं एक आपल्याकडे एफपीओ आला होता. आता करता करता त्यांची उलाढाल 100 कोटीपर्यंत गेली, 100 crores, आणि अगदी झिरोतनं सुरू झालेला. तर मला असं वाटतं की हे जे काही आपले इनिशिएटिव्ह आहेत या इनिशिएटिव्हला आपण प्रायव्हेट सेक्टर सोबत कशा पद्धतीनं जोडू शकतो आणि ज्या गॅप्स आहेत त्या गॅप्स कशा फिल इन करू शकतो, हा खरं म्हणजे आपला मुख्य उद्देश या संपूर्ण व्यवस्थेचा आहे. आणि आत्ताच कृषी सचिवांनी जे सांगितलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक असा टूल आपल्याला मिळालेला आहे की जो सर्व प्रकारची एफिशियन्सी आणि प्रेडिक्टिबिलिटी आणू शकतो. आज आपण पाहतोय की प्रोडक्टिव्हिटी एन्हान्समेंटमध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक मोठा त्या ठिकाणी वाटा असू शकतो. मार्केट हे बॅलन्स्ड राहिलं पाहिजे याकरता जी प्रेडिक्टिव्ह अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आहे त्यातही आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक अत्यंत महत्वाचा वाटा त्या ठिकाणी ठेवू शकतो. मागच्या काळामध्ये आम्ही पुण्याला एक ऍग्री हॅकॅथॉन घेतली. या ऍग्री हॅकॅथॉनमध्ये अनेक स्टार्टअप्सनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून इतके चांगले मॉडेल्स आणले होते. हे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पेस्ट कंट्रोल आहे, आपण बघितलं, मला आठवतं आजही 2017-18 मध्ये आपल्याकडे ज्यावेळेस गुलाबी बोंडअळी आली कापसावर, जवळपास 80% महाराष्ट्रातला कापूस संपला होता, 80%. आणि त्याच्यानंतर मग आपण छोटे इंटरव्हेन्शन केले आणि पुढच्या वर्षी आपण त्यातनं बाहेर पडलो. पण आता या सगळ्या गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आपल्याला करता येऊ शकतात. एक मॉडेल एक अतिशय चांगलं एका स्टार्टअपने तयार केलं होतं की ज्याच्यामध्ये ते मॉडेल हे जी काही ऍटमॉस्फिअर आहे, हवा आहे, ती सेन्स करून त्यातनं पेस्ट प्रेडिक्शन करतं की कशा प्रकारे पेस्ट येऊ शकतो किंवा नाही येऊ शकत किंवा काय स्टेज आहे. किंवा अशा प्रकारचे मॉडेल तयार झाले आहेत की जे केवळ त्या ठिकाणी क्रॉपचा फ्लावरिंग स्टेजला फोटोग्राफ घेऊन आणि त्या फोटोग्राफच्या आधारावर ते प्रेडिक्शन करतात की याचं सायकल काय आहे, याच्यावर पेस्ट येण्याची किती संभावना आहे किंवा याच्यावर काय इंटरव्हेन्शन केलं पाहिजे. मला असं वाटतं की हे जे काही एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह अशा पद्धतीचं एक टूल आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून मिळालंय. निश्चितपणे त्यामुळे शेतीचं जे क्षेत्र आहे हे मोठ्या प्रमाणात आपण बदलू शकू. आज खरं म्हणजे जेव्हा आपण व्हॅल्यू एडिशनचा विचार करतो त्यावेळी सगळ्यात महत्वाचं व्हॅल्यू चेन्स तयार करणं आहे. कारण जोपर्यंत
एका सिमिलर क्वालिटीचे प्रॉडक्ट्स हे आपण तयार करत नाही आणि ते व्हॅल्यू चेनच्या माध्यमातून आपण प्रोसेसरशी जोडून देत नाही तोपर्यंत याला स्केल अप करता येत नाही. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसेस आणणं, त्याच्यामध्ये ट्रेनिंग देणं. आज आपण पाहतोय नाशिक सारख्या भागामध्ये टोमॅटो आहे, काही भागांमध्ये कमी भागात आहे पण बटाटा देखील आहे, ज्याचे व्हॅल्यू चेन्स तयार झालेले आहे. आज अगदी जॅपनीज केचप बनवणारी कंपनी देखील किंवा पेप्सी सारखी कंपनी देखील आपल्या व्हॅल्यू चेन्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आज आपलं प्रोडक्शन वाढवते. त्यामुळे मला असं वाटतं की या दृष्टीनं आपल्याला एक बृहद अशा प्रकारचं अलायन्स हा उभा करावा लागेल. एकीकडे शेतकऱ्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करताना, त्यांना मार्केटशी जोडताना, त्यांना व्हॅल्यू एडिशन करण्याकरता प्रोसेसर्सशी जोडताना ज्या काही गॅप आयडेंटिफाय होतील त्या पॉलिसी तयार करून त्या गॅप्स करता गॅप फंडिंग करणं असेल तर तेही सरकार निश्चितपणे करेल अशा पद्धतीनं मी आपल्याला आश्वस्त करतो. आणि म्हणून या कॉन्क्लेव्हमध्ये जे काही स्टेक होल्डर्स आहेत त्या स्टेक होल्डर्सची या ठिकाणी जी काही त्यांच्या माध्यमातून जे विषय पुढे येतील ते सगळे विषय कॉन्व्हर्ज करून त्यातनं जी काही पुढच्या काळातली आपली स्ट्रॅटेजी असेल त्या स्ट्रॅटेजी करता महाराष्ट्र सरकार ओपन आर्म्सनी आणि ओपन माइंडनी या ठिकाणी काम करेल एवढाच विश्वास मी आपल्याला देतो. आणि एक चांगला कॉन्क्लेव्ह आपण नागपूरमध्ये घडवला आणि आय थिंक इट इज वन ऑफ द मेनी, कारण आपल्याला सिरीज ऑफ कॉन्क्लेव्ह करावे लागतील, त्यातनं आपण ही सगळी स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करू शकू. पण त्याची सुरुवात आपण नागपूरहून केली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.